हॅलो गाईज, आजचा आपला दौरा आहे छत्रपती संभाजीनगर येथे. यासाठी आपण आज जाणार आहोत समृद्धी हायवेनी, जो सरळ नागपूरला जातो, पण आपण मध्येच औरंगाबाद येथे एक्झिट घेणार आहोत. आता आपण आहोत कसाळ घाटामध्ये. येथे मनमोहक असं दृश्य आपल्याला दिसतं. येथे एकदम दाट हिरवाई आहे आणि त्याच्यावर दाट असं धुकं पसरलेलं आहे. सर्वात आधी आपण बीबी का मकबरा येथे जाणार आहोत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे वसलेले बीबी का मकबरा हे एक अप्रतिम स्मारक आहे. इसवी सन 1668मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाने आपल्या आई दिलरास बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हे मकबरा बांधले. ताजमहल सारखी भव्य रचना, पांढऱ्या संगमरवरी दगडाची नाजूक नक्षी आणि चारही बाजूनी पसरलेली हिरवीगार बाग यामुळे याला दख्खनचा ताज असे देखील म्हटले जाते. उंच घुमट आकाशाला स्पर्श करत असल्यासारखा भासतो. तर सुंदर मिनार आणि कारंजाने सजलेली वाट पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या वस्तूवर पडणारे सोनेरी किरण तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. इतिहास, कला आणि शांततेचा हा एक अद्भुत संगम आहे. येथे आम्ही विकेंडला आल्यामुळे इथे खूप सारी गर्दी आहे. याचं तिकीट आपण ऑनलाईन पुरवठा विभागाच्या साईटवरून किंवा इथे जागेवर देखील आपण काढू शकता. त्यानंतर आम्ही गेलो थर्ड बर्थ रेस्टॉरंटमध्ये गुजराती थालीचा आस्वाद घेतला. यानंतर आम्ही भेट दिली देवगिरी या किल्ल्याला. किल्ल्यात एंट्री करायच्या आधीच एक तिकीट घर दिसते. त्याच्यावर आपण 25 रुपये प्रति व्यक्ती देऊन तिकीट काढू शकतो किंवा पुरातत्व विभागाच्या साईटवरून पण आपण तिकीट बुक करू शकतो. आतमध्ये गेल्यावर इथे तिकीट चेक केलं जाते एंट्री पॉईंटवरच. तेथून पुढे गेलो आपल्याला एक द्वार दिसतो आणि तो एक असा कॉरिडॉर टाईप बनवलेला आहे. याच्यामध्ये काही तोफा आपल्याला प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आणि त्या तोफांच्या मागे माहिती लिहिलेली आहे. येथे एकदम प्राचीन तोफांचा संग्रह केलेला आहे आणि त्यासोबत त्याची माहिती सुद्धा जोडलेली आहे. समोर दिसणारा हा भव्य दरवाजा फक्त एका किल्ल्याचा प्रवेशद्वार नाही, तर सामर्थ्य, शौर्य आणि कलात्मकतेचं प्रतीक आहे. या लोखंडाच्या मजबूत पट्ट्यांनी सजवलेल्या दारातून शतकानुशतके सैन्य, राजकीय नेते येते आणि गेले. प्रत्येक कोबणीत आणि नकळत केलेल्या नक्षीकामात त्या काळातील शिल्पकलेचं अद्भुत दर्शन घडते. पुढे आपल्याला भेटते भारत माता मंदिर. देवगिरी किल्ल्यावर एक महत्त्वाचे स्थान आहे.
त्या मंदिरात भारत मातेची एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीसमोर मंदिरात असंख्य प्रकारचे खांब आहेत. एक कॉरिडॉर टाईप बनवलं आहे. अत्यंत देखणीय असं आर्किटेक्चर आहे असं आपण बोलू शकतो. पुढे आपल्याला एक मिनार दिसते. ती खूप उंच अशी आहे. त्याच्या थोडं पुढे गेलं आपल्याला एक तोफ स्मारक दिसते. येथे अनेक तोफांचा संग्रह केलेला आहे आणि आजूबाजूला त्याचा बाग सुद्धा बनवलेली आहे. थोडं पुढं गेलो आपल्याला एक नाला दिसतो आणि त्याच्यावर एक लाकडी पूल असा बनवलेला आहे. तिथून दिसणारं दृश्य हे एकदम चांगलं आणि मनमोहक असं स्वरूपाचं आहे. पुढे आपल्याला अंधेरी गुफा भेटते. त्या गुफेतून आपण वरती जाऊ शकतो. या गुफेत फार अंधार आहे. देवगिरी किल्ला आपला पूर्ण फिरून झालाय. आता आपण इथून निघतोय आणि आता आपण याच्या पुढे एल्लोरा आणि कैलास टेम्पल इथे विजिट करणार आहोत. आता आपण एल्लोरा केव्स इथे पोचलेलो आहे. इथून आता आपण तिकीट काढून पुढे निघालो. इथे पण ऑनलाईन आणि जागेवर तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. हे जे पुढे दिसतंय ते आहे जगातील आश्चर्य कैलासा टेम्पल. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी हे मंदिर बांधले आहे. हे संपूर्ण मंदिर एका दगडातूनच कोरलेले आहे. याची रचना कैलास पर्वतासारखीच आहे आणि हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. यांच्या भिंतीवर सुंदर नक्षीकाम आणि कोरीव शिल्पे आहे आणि याच्यावर रामायण आणि महाभारताची सुद्धा दृश्य कोरीव केलेली आहेत. हे मंदिर वरून खाली अशा पद्धतीने कोरण्यात आलेले आहे.
येथील आपण बाकीच्या लेण्यामध्ये सुद्धा गेलो. येथील सुद्धा लेण्या खूप आकर्षक आणि खूप मनमोहक आणि खूप सुंदर अशा स्वरूपाच्या आहे. यांना बघितल्यावर बघतच राहावे असे आपल्याला वाटते. अप्रतिम अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आता इथून आपण पुढे निघतोय भारतातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिरात. येथे फार गर्दी आहे. आम्हाला इथे दर्शन घेण्यासाठी जवळजवळ 4 तास थांबावं लागले आहे. त्यानंतर आपण पुढे औरंगाबाद केव्हची देवी भेट दिली. येथील लेण्या देखील खूप सुंदर आहे. या लेण्या गौतम बुद्धावर आधारित आहेत.